नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत. आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, इयत्ता 10वीचं वर्ष म्हणजे शालेय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि 10वीला चांगले गुण मिळावेत असं प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शाळेची इच्छा असते. कारण 10वीला तुम्हाला 90% पुढे मार्क्स मिळाले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळतो. मग ते 90च्या पुढे मार्क्स कसे मिळवायचे, ज्या विद्यार्थ्यांना 90च्या पुढे मार्क्स मिळाले ते कसा अभ्यास करत असतील, अशा प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये असतो. आणि म्हणून मी आज आपल्यासमोर तनुजा कराळे या विद्यार्थिनीला घेऊन आलेलो आहे की जिला 90च्या पुढे मार्क्स मिळाले. तिने कशा पद्धतीनं अभ्यास केला, कशातून केला, काय पद्धती वापरली ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी करा. तनुजा, तुझं नाव सांग आणि तू कोणत्या शाळेत राहिलेलं होती, शाळेचं नाव. नमस्कार, मी तनुजा मनोहर कराळे. मी आता राधाबाई काळेमध्ये इयत्ता 11वीत शिक्षण घेत आहे. मी माझे इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण कापूरवाडी या गावामध्ये घेतलं आहे. माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कापूरवाडी असं होतं. अच्छा, किती टक्के तुला 10वीला होते बरं? सर, मला 94.60% होते. म्हणजे जवळजवळ 95% गुण या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आता कापूरवाडीची जी शाळा आहे तिथं तुला पहिले जेव्हा 95% मार्क्स मिळाले असं जेव्हा समजलं त्यावेळेस तुझा विश्वास बसला का? काय प्रतिक्रिया होती? सर, मला तर मार्क्स पाहून खूप आनंद झाला. अजून की माझ्या शाळेच्या सगळ्या शिक्षकांकडून तशी अपेक्षा होती आणि तसे मार्क्स पण मला मिळाले, म्हणून मला खूप आनंद झाला. अच्छा, आता तू 95% गुण मिळाले आणि नगरच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे. भविष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे? सर, मला तर आहे ना MPSC UPSC एक्झाम देऊन क्लास 1 ऑफिसर होण्याची इच्छा आहे. पण तो सायन्स फॅकल्टीमध्ये जास्त ऑप्शन आहेत म्हणून मी सध्या सायन्स फॅकल्टी निवडली. अच्छा, सायन्स फॅकल्टीकडून तिला स्पर्धा परीक्षेकडे वळायचे असं तिचं प्राथमिक ध्येय आहे. आता दुसरं मला तुला विचारायचं की अभ्यास, चांगले मार्क्स मिळाले म्हणजे अभ्यास तुझा हा आवडता विषय. अभ्यासाव्यतिरिक्त असे कोणते छंद आहेत तुला की विशेषपणे त्याला तू लक्ष देतो? सर, अभ्यासामध्ये असं करायचं म्हणून करायचं नाही, तर आपल्याला तेवढे मार्क्स पाहिजेत. मार्क्समुळं पण नाही करायला पाहिजेत, पण आपल्याला ते विषय यायला पाहिजेत, त्या विषयाची खोली समजायला पाहिजे, म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे. माझ्या तसं तर मी सगळ्याच विषयांचा बरोबर अभ्यास केलेला, पण माझा सगळ्यात आवडता विषय आहे इंग्लिश. तर आमचे स्कूल टीचर मग आमच्यासोबत अजून जरी भेटले ना तरी पण इंग्लिशमधून संभाषण करतात. म्हणून तसा त्या सब्जेक्टमध्ये ते शिक्षक लोकच गोडी निर्माण करतात. म्हणजे इंग्रजी विषय तिचा आवडता आहे आणि शिक्षकांबरोबर दैनंदिन बोलण्यामध्ये सुद्धा इंग्रजीचा वापर तिने केलेला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त कोणते छंद आहेत तुला? सर, मला वेगवेगळ्या गोष्टींचे, कवितांची पुस्तकं वाचायला आवडतात. तुझं भाषण कला पण चांगली आहे, वक्तृत्व कला सुद्धा तिची चांगली आहे. आता दिवसभराचं वेळापत्रक तुझं कसं असायचं, म्हणजे सकाळी तू उठण्यापासून झोपेपर्यंत 10वीला कशा पद्धतीने वेळापत्रक असायचं? सर, प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणजे कोणाचा सकाळी अभ्यास होतो, कोणाचा दुपारी, कोणाचा शाळेत, तर कोणाचा रात्री होतो. पण माझी अभ्यासाची पद्धत होती तेव्हा माझा अभ्यास मी रात्रीच केलेला होता. त्यामुळं मी रात्री खूप जागायचे, पण सकाळी मला उठायला उशीर व्हायचा. त्याच्यानंतर आमची शाळा 10 ते 5 असायची. 10 ते 5 आमच्या शाळेच्या वेळेमध्ये आमचा इंग्लिशचं तर होऊन जायचं. भाषा विषयांचे शिक्षक घ्यायचे आणि जे जास्त फोकस मी ज्या विषयांवर केला ते होते सायन्स आणि मॅथ्स. मग मी घरी आल्यावरती रात्रीचा अभ्यास करायचे, तो सायन्स आणि मॅथ्सच करायचे. सकाळी किती वाजता उठायची? सकाळी 6ला उठायची. आणि रात्री किती वाजता? रात्रीचा टाइम फिक्स नव्हता, म्हणजे कधी 12 व्हायचे, कधी 1 व्हायचा. 6ला उठते म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना वाटणार की निवांत झोपत होती, तर पण ती रात्री 12-1 वाजेपर्यंत वाचत होती, अभ्यास करत होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मला एक सांग
की बऱ्याच विद्यार्थी काय होतात, परीक्षेचं वेळापत्रक डिक्लेअर झालं का मग अभ्यासाला सुरुवात करायची. तू अभ्यास हा पहिल्यापासून केला होता का तू सुद्धा परीक्षा आल्यानंतर अभ्यासाला प्रारंभ करायची? नाही सर, मी अभ्यास हा पहिल्यापासून केला होता. म्हणजे माझी पद्धत अशी होती की शिक्षकांनी वर्गात जे काही शिकवलं ना ते घरी येऊन लगेच कंप्लीट करून टाकायचं. मग तेवढा जर आपण परत एकदा रिवाईज केलं ना तर ते लगेच लक्षात राहतं. म्हणून मग मी कंटिन्यू अभ्यास केलेला सुरुवातीपासून. ह्याच्यात आता 2 टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. शाळा सुरू झाली जूनमध्ये, तेव्हापासून तिनं दररोज अभ्यास केलेला आहे, तिनं त्याच्यामध्ये व्यत्यय आणलेला आहे आणि आजचा अभ्यास आजच पूर्ण करायचा, तो संपवायचा, हे पहिलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता पुस्तकं असतात आणि बाजारामध्ये अन्य प्रकारच्या नोट्स पण त्या ठिकाणी असतात. ते पुस्तकाचं सखोल वाचन केलं होतं का? त्याचा काही तुला ह्या मार्क्स मिळवण्यामध्ये फायदा झाला का बाकीचेच रेडीमेड नोट्स वापरले? नाही सर, मी ना आपले जे पाठ्यपुस्तक होते त्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून पाठ्यपुस्तकामधून मी स्वतः नोट्स काढलेले आहेत. तसेच आमच्या शिक्षकांनी पण नोट्स काढायला मदत केलेली. त्यांनी फॉर्मॅट सांगितलं, अशा पद्धतीने तुम्ही नोट्स काढायच्यात आणि त्या नोट्सचा मी जास्त अभ्यास केलेला. आणि मॅथ्समध्ये सांगायचं झालं तर मॅथ्समध्ये जेवढे जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील तेवढे जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. इंग्लिश आणि भाषाविषय वगैरे होते ते तर आमचे रेग्युलरमध्ये होऊन जायचे. म्हणजे पुस्तकाचं तू सखोल वाचन त्या ठिकाणी केलेलं होतं. तर मला सुद्धा सांगणं आहे की पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन केलं पाहिजे. त्यानंतर शिक्षकांनी दिलेल्या नोट्स असतील त्या पण वाचल्या पाहिजे. स्वतः नोट्स काढण्याची सवय आणि कला ही विद्यार्थ्यांना अवगत झाली पाहिजे. ती कशा पद्धतीनं काढल्या पाहिजेत याबाबत थोडंसं तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्यानंतर बाकीचे जे काही रेडीमेड नोट्स होत्या त्याचा सुद्धा तू वापर करत होते का? नवनीत असतं, रिलायबल असतं, त्या अन्यही नोट बाजारामध्ये उपलब्ध त्याही तू वापरत होते का? अन्य नोट्सचा सुद्धा त्या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. आणि तनुजा, दुसरी एक गोष्ट की बोर्डाने काय केलं होतं, प्रत्येक विषयाची क्वेश्चन बँक दिलेली आहे. तर त्या क्वेश्चन बँक काही सोडल्या होत्या का तू आणि त्याचा काही फायदा तुला? मी क्वेश्चन बँक तर नव्हत्या सोडवल्या, पण शेवटचे जे डिसेंबर होतं, डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक म्हणजे एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये एका विषयाचे 5-5 क्वेश्चन पेपर असं होतं. त्यामुळे त्याचा मी खूप सराव केला होता. म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजेत आणि त्याचा सराव हा केला पाहिजे. त्यानंतर पाठ्यपुस्तकात खालचे जे प्रश्न असतात, बरेच विद्यार्थी पाठ्यपुस्तकाखालचे प्रश्न त्या ठिकाणी सोडतात, तर ते सोडवले होते का तू? हो सर, पाठ्यपुस्तकाखालचे प्रश्न पण सोडवतात. म्हणजे जेव्हा आपण नोट्स काढतो ना त्या नोट्समध्येच आपल्या पाठ्यपुस्तकामधला सगळा थेरीचा पार्ट प्लस ते एक्झरसाईजच्या खालचे क्वेश्चन ते सगळं पण क्लिअर होऊन जाईल. ते पण सोडवलं पाहिजे. त्यानंतर आपण प्रत्येक विषयाचा अभ्यास केला पाहिजे. आता तुला एखादा टॉपिक समजला नाही तर तू त्याच्यासाठी समजण्यासाठी काय करायचं? जर मला एखादा टॉपिक समजला नाही तर मग मी शिक्षकांना जाऊन पर्सनली विचारायची. मला आमच्या सगळ्या स्कूल टीचरनी खूप म्हणजे सपोर्ट केलेला. प्लस राहत्याच्या 2 टीचरनी पण मला ऑनलाईन सपोर्ट केलेला. त्यांनी जे काही प्रश्न पाठवलेले म्हणजे मी त्यांना जे काही प्रश्न पाठवले त्याचे त्यांनी योग्य टाईमला उत्तर दिले. अधिक जेव्हा पेपरचा टाईम असतो तेव्हा आपल्याला असं डिप्रेशन येतं की आता पेपर आहे, आता काय करायचं. म्हणजे त्या काळी आपली मनस्थिती कशी राहायला पाहिजे याबाबत पण 2 सर होते, त्या सरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं. कोणत्या सरांची नावं सर तसं तर सगळ्याच सरांनी स्कूल टीचरनी पण हेल्प केलेली आणि त्या 2 सरांनी पण केलेली, त्याच्यामुळे मी नावं नाही. बरं, मला एक तुला विचारायचं की बऱ्याचशा शहरी भागामध्ये क्लासेसला महत्त्व लोक देतात. सकाळी उठल्यापासून क्लास किंवा शाळेचा काळ पुन्हा क्लासेस असतो. आता तुझ्या शाळेतून आली ते खेडेगाव आहे आणि तिथे काही क्लासेसच्या सुविधा नसाव्यात असं मला वाटतं. क्लास काही लावले नाही, स्वतः त्या ठिकाणी तो अभ्यास केलेला आहे. मग मला असं विचारायचं की जे अभ्यासाचं जे वेळापत्रक करत होतं ते तू स्वतः तयार केलं होतं का तुझ्या शिक्षकांनी तयार करून दिलं होतं की तुझ्या आईवडिलांचा काही सहभाग होता? अभ्यासाचं वेळापत्रक मी माझ्या पद्धतीनेच केलं होतं आणि शिक्षकांनी पण नव्हतं करून दिलं. आणि माझ्या म्हणजे आई गृहिणी आहे आणि वडील व्हेटरनरी डॉक्टर आहेत, त्यामुळे ते त्यांचाच याच्यामध्ये गुंतलेले असायचे.
म्हणजे स्वतः उर्मी अभ्यासाची आली पाहिजे. दुसऱ्याने कर म्हणून काय अभ्यास त्या ठिकाणी होत नाही ते आपण त्या ठिकाणी करायचं. तर म्हणजे आता आम्हाला दुसरं एक म्हणजे वाटतं की कोरोना काळात मोठ्या प्रमाणावरती मोबाईलचा वापर झाला आणि ते मोबाईलचं व्यसन अलीकडं अजूनही सुटायला तयार. तू अभ्यास काळात मोबाईलचा वापर किती करायची किंवा त्याचा अभ्यासाला काय फायदा व्हायचा? सर मोबाईलचा वापर मी अभ्यासाला केलेला आहे, कारण की जे एखादी कन्सेप्ट समजली नाही तर मी ती यूट्यूबवरून पण पाहिलेली ना, आणि असं जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ऑनलाईन पण मी शिक्षकांना प्रश्न पाठवून ते शिक्षकांनी त्याचं निरासन केलेलं आहे शक्यतो. आता गणित हा विषय आहे. गणित विषयाच्या बाबतीत तू काय 2 ओळीत सांगू शकते मला? कसा अभ्यास केला पाहिजे गणिताचा? गणिताचा अभ्यास म्हणजे जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील तेवढे सॉल्व्ह करायचे. गणिताचं असं काही पाठ करण्यासारखं नसतं. जेवढं आपल्याला समजलेलं आहे ना आपण तेवढंच लिहू शकतो. त्यामुळं गणितात जेवढा जास्त सराव होऊ शकतो ना तेवढा सराव केला. जास्तीत जास्त गणित सोडले पाहिजे. दुसरं विज्ञानाच्या बाबतीत काय सांगशील तू? विज्ञानाच्या बाबतीत आणि बाकीचे पण म्हणजे लँग्वेज सोडून बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आपल्याला एखादा पॉईंट आहे त्या पॉईंटवरती कोणत्या प्रकारे प्रश्न विचारतात. एखादा पॉईंट आहे तर त्या पॉईंटवरती समजा काही रिकामी जागा विचारलेल्या असतील किंवा मग काही प्रश्नांचे वेगवेगळे स्वरूप आहेत तर मग ते कोणत्या प्रकारे त्या पॉईंटवर प्रश्न विचारलेला आहे त्या प्रकारे आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. तो पॉईंटनुसार केलं पाहिजे. आता एवढे टक्के मिळाल्यानंतर तू सोशल सायन्सकडे कसं पाहतो? सोशल सायन्स माझं वर्गातल्या वर्गातच होऊन जायचं, पण ते ना असं गोष्टींसारखं होतं. म्हणजे इतिहास, राज्यशास्त्रामध्ये कोणते कोणते पक्ष आहेत, त्यांचे काय काय घडामोडी होत्या, कोणत्या पक्षाची स्थापना कधी झाली, हे सगळं आता तर रेग्युलर लाईफमध्येच म्हणजे रिलेट करता यायचं. आणि हिस्ट्री म्हणजे असं इतिहास गोष्टीसारखंच होतं आणि ते तर मला म्हणजे चांगलं आवडतं. तिनं पहा विषय हा 10वीचा विषय म्हणून त्याचं कुठले टेन्शन घेतलं नाही. उलट सोशल सायन्सचे विषय गोष्टीरूप तिनं स्वीकारले आणि त्या पद्धतीनं अभ्यास केला. विद्यार्थ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात आणि गोष्टीरूप जर कुठे वाचन केलं तर ते लक्षात राहतात असंही त्या ठिकाणी सांगता येईल. आता मला दुसरं एक आपल्याला विचारायचं की यामध्ये तुझा आवडणारे विषय जे होते, आता विद्यार्थ्यांना 95% मार्क्स मिळाल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कमी वाटतात. तर तुला 95 पडले, तुझं कुटुंब यामध्ये समाधानी होतं का? सर मी समाधानी होते, कारण आणि माझं कुटुंब पण समाधानी होतं. पहिल्यापासून माझ्या आईवडिलांनी कधीच असं म्हटलं नाही की एवढे मार्क्स पाहिजे तेवढे मार्क्स पाहिजेत. म्हणजे माझे पप्पा मला म्हणायचे की अजिबात टेन्शन घेऊ नको, फक्त तुला जेवढं करता येतं ना तुला तुझ्या पद्धतीत मी तेवढंच कर. म्हणजे ते जोकली म्हणायचे की फक्त 35%. आता मला शेवटी विचारायचं, तू ज्या गावामध्ये राहत होती त्याच गावामध्ये शाळा होती का काही अंतरावर होती आणि तो कसा प्रवास राहायचा तुझा? मी ज्या गावामध्ये राहत होते त्याच गावात शाळा होती आणि माझं 1ली ते 10वीचं शिक्षण पण माझ्याच गावात झालं. माझी शाळा घरापासून 2 किलोमीटर अंतरावर असेल तर मी रोज सायकलवरती प्रवास करायचे. म्हणजे जाऊन येऊन 4 किलोमीटर हा सायकलचा प्रवास तिला होता. तरी तिनं 95% गुण त्या ठिकाणी मिळवलेले आहेत. आणि तनुजा ही माझ्या कॉलेजची सध्या माझी विद्यार्थिनी आहे. ती फक्त 95% मार्क्स मिळून पुस्तकी किडा नाही हे मला तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे. तिनं महाविद्यालयातर्फे ज्या वक्तृत्व स्पर्धा होतात त्या वक्तृत्व स्पर्धासुद्धा त्या ठिकाणी गाजवलेल्या आहेत. आणि अभ्यासाला जोड तुमच्या अन्य कलागुणांची जर असेल तर अभ्यास अजून चांगल्या पद्धतीने होतो असं म्हणावं लागेल. मी सर्व प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही माझ्या चॅनलवरती जा आणि प्लेलिस्ट एकदा चेक करा. तुम्हाला अनेक विषयाची व्हिडिओ त्या ठिकाणी मिळतील. 10वीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सुद्धा 95% मार्क्स मिळावेत, त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळावेत अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद.